आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्य या परंपरेला खूप मानाचं स्थान दिलं जातं. आपल्याला काही शिकायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, एखादी कला शिकायची असेल तर आपल्याला गुरु हा हवाच असतो. हा गुरु आपल्याला ज्ञान तर देतोच, पण त्याचबरोबर आपल्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याही सुधारण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. माझा गुरु माझ्यातल्या त्रुटीच बाहेर काढत असतो. असो, पण आपल्या व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीमध्ये आम्ही हीच गुरु शिष्याची परंपरा जतन करणार आहोत. तर आता आपल्या समोर आपली कला सादर करण्यासाठी येते आपली पुढची गुरु दीपाली विचारे. Now this one's a shout out to all you ladies who are hot, 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 hot as lavas, yeah. Yeah, listen loud and clear, ladies, far and near. Come on, drive away your fear, show you what sheer love is, yeah. I promise, I'll be your faithful, be your faithful, be your faithful. भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताए. भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताए. मोरी चुनरिया लिपटी जाए, मैं क्या करूं हाय राम हाय हाय. भोर भये पनघट पे. Now what? Boom, robo-da, robo-da, robo-da. That's Isha. Isha for you. देखे कोई जाने पनिया भरने के बहाने गगरी उठाए राधा श्याम से. हाय हाय श्याम से मिलने जाए हाय. Forever, ever, 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 ever. भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताए. मोरी चुनरिया लिपटी जाए, मैं क्या करूं हाय राम हाय हाय. भोर भये पनघट पे. दीपाली, मला इथे फक्त 9 अप्सरा आहेत एवढंच सांगितलं होतं. अप्सरांची संख्या वाढत चाललेली आहे याची मला जाणीव होत आहे. प्रत्येक गुरुमध्ये काहीतरी प्लस पॉइंट्स असतात, तसे तुझे प्लस पॉइंट्स तू काय हेरलेस? प्रामाणिकपणे सांगू तर माझे एक्सप्रेशन्स, म्हणजे जसं फुलवाला बॉडी लाईन्स आणि खूप परफेक्ट लागतात किंवा शार्प परफॉर्मन्स लागतो, तसं काही ठिकाणी मला वाटत असतं. पण मला प्रेक्षकांना इकडे खिळवून ठेवायला जास्त आवडतं आणि मी माझ्या कोरिओग्राफीत खूप प्रयत्न करत असते की एक्सप्रेशन्स कुठे सुटणार नाहीत. आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या महागुरूंचं काय मत आहे. दीपाली, तुमचा परफॉर्मन्स अतिशय सुरेख होता. थँक्यू. विशेषतः या फ्युजन मध्ये शृंगार जो तुम्ही आणलात, ज्या प्रकारे आणलात, त्या शृंगाराची सुरुवात पहाटेच्या त्या पक्ष्यांनी त्या शृंगाराची सुरुवात तुम्ही केलीत आणि त्यानंतर त्या पक्षाची नजाकत पाहून ती प्रेरित होते आणि शृंगार करायला सुरुवात करते आणि त्यानंतर तिचा कान्हा तिला भेटतो किंवा ती त्याला भेटायला जाते आणि त्यानंतर त्यांच्यामधला होणारा हा प्रसंग,
हा अतिशय रोमॅन्टिक होता आणि तो रोमॅन्स तुम्ही एका फ्युजन मध्ये मांडलात त्याबद्दल थँक्यू दादा. आणि इथे महागुरु म्हणून मी तुम्हाला दाद देतो, पण दादा म्हणून मला मिठी हवी आहे. जोरदार टाळ्या दीपालीसाठी. थँक्स पुष्कर. थँक्यू.